हॅलो अँड वेलकम एव्हरीवन. जनरल ॲग्रिकल्चरच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. बघा आपण कालपासनं पी-वाय-क्यू जनरल ॲग्रिकल्चरची सीरीज स्टार्ट केली आहे. ह्या लेक्चरमध्ये इथे आपण पूर्ण 100 लेक्चर्स जे आहे ते कंटिन्यू करणार आहोत. ओके. यामध्ये आपण स्टार्टिंगला आता सध्या कोणती एक्झाम नाही आहे. ओके. AFO वगैरे त्याला वेळ आहे म्हणून आपण स्टार्टिंग कुठूनपासून केली आहे तर MCAER PGCETचे जे क्वेश्चन आहेत ओके मेमरी बेस्ड क्वेश्चन आहेत ते आपण स्टार्ट केले आहे. आता आपण सध्या काय बघत आहोत 2025 चे जे क्वेश्चन आहे ते आपण कंटिन्यू करत आहोत. तर यामध्ये कुठेही असं नाही की ही सीरीज पर्टिक्युलर कृषी सेवकसाठी आहे की AFO साठी आहे की MCR PGCET साठी आहे. हे काय प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये बरेचसे कॉन्सेप्ट जे आहेत ते क्लिअर होणार आहेत. कारण की आपलं काय आहे क्वेश्चन टू कॉन्सेप्ट सीरीज आहे आपली काय क्वेश्चन टू कॉन्सेप्ट सीरीज आहे. तर यामध्ये कुठेही असं मेन्शन नाही की ही पर्टिक्युलर कृषी सेवकसाठी आहे, MCR PGCET AFO साठी आहे. नथिंग. जो मुलगा कॉम्पिटिटिव्हचा अभ्यास करतो आहे, ज्याला ॲग्रीकल्चर हा सब्जेक्ट आहे, त्याने प्रत्येकाने एकदा गो थ्रू करावं. कारण अभी नाही तो कभी नाही. कारण काय आता आपल्याला थांबायचं नाहीये. आपल्याला आपली जी पोझिशन आहे, आपलं जे एम आहे, ते आपल्याला कंटिन्यू करायचं आणि ते आपल्याला ह्या वर्षात मिळालंच पाहिजे, असं आपल्याला एम ठेवायचं आहे. त्यासाठी ही पर्टिक्युलर लेक्चर सीरीज जी आहे ती अरेंज केलेली आहे. तर मिस कॉन्सेप्ट जो आहे तो बनवू नका. म्हणजे बरेच जण म्हणत होते की मॅम सध्या कृषी सेवकची ऍड सुद्धा आली नाही आणि असे खूप सारे लेक्चर जे आहेत युट्यूबवर दिसत आहेत. बाकीच्यांचं मला माहिती नाही पण मी जे सीरीज कंटिन्यू करत आहे ज्यामुळे आपला काय व्हायला पाहिजे 360 डिग्री अभ्यास व्हायला पाहिजे जनरल ॲग्रिकल्चरचा. ओके. की मग ते AFO असू द्या, MCR PGCET असू द्या. आता बरेच जणांच्या PAPच्या एक्झाम आहेत. ओके. जे PAPचे स्टुडंट आहे त्यांच्या एक्झाम आहे JRAच्या ॲग्रिकल्चर असिस्टंटच्या डॉक्टर पेडिकेवी अकोलाच्या आधी होऊन गेल्या आहे. ओके. तर त्यांना MCR PGCET आहे. समोरच्या मंथमध्ये CUET PG आहे. ओके. बरेचसे मुलं जे आहे CUET PG साठी प्रिपेअर करत आहेत. तर त्यांच्यासाठी हे बेस्टच असेल. आणि तुम्ही बघितलं असेल JRF मध्ये सुद्धा ॲग्रिकल्चरचा पोर्शन असतोच. तर हे त्या सर्व स्टुडंटसाठी आहे. ओके. तर मिस कॉन्सेप्ट जो आहे तो आपल्या सीरीजबद्दल तुम्ही घेऊ नका. आणि आता बघा येऊया आपल्या टॉपिककडे. सगळ्यात मेन महत्त्वाचं म्हणजे काय, की तुम्हाला हे लेक्चर सुरू करण्याच्या अगोदर 2 गोष्टी करायच्या आहे. पहिली गोष्ट म्हणजे काय, की आता जर तुम्ही लाईव्ह बघत असाल तर ठीक आहे कंटिन्यू करा हे लेक्चर. पण आपलं जे पहिलं लेक्चर आहे, ते पहिलं लेक्चर एकदा तुम्ही गो थ्रू करा. 1.5 च्या स्पीडने बघा काही प्रॉब्लेम नाही. ओके. फक्त एकदा गो थ्रू करा म्हणजे काय होईल, की तुम्हाला क्वेशन्स कसे असतात हे कळून जाईल. आणि दुसरं काम काय करायचं आहे, जर तुम्ही फर्स्ट टाईम आपलं लेक्चर बघत असाल, फर्स्ट टाईम जर समजा तुम्ही जनरल ॲग्रिकल्चरच्या YouTube चॅनलवरती आला असाल, तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या फ्रेंड्समध्ये शेअर करा. ओके. काय काय करायचं आहे फ्रेंड्समध्ये शेअर करायचं आहे आणि नक्की एक लाईक तो बनता आहे. आता सुरुवात करूया आपल्या क्वेश्चन्सला. बघा क्वेश्चन काय आहे, द आयसोलेशन डिस्टन्स रिक्वायर्ड फॉर ओनियन फाउंडेशन सीड प्रोडक्शन इज आणि ऑप्शन आहे बघा A 200 मीटर, B 500 मीटर, ऑप्शन C 800 मीटर आणि ऑप्शन D काय आहे 1000 मीटर. तर बघा आयसोलेशन डिस्टन्स जे आहे, आयसोलेशन डिस्टन्स म्हणजे काय? हा कॉन्सेप्ट आधी क्लिअर असला म्हणजे आपण भविष्यात कोणताही क्वेश्चन आला तरी त्याचा आन्सर काय करू इझिली देऊ शकतो. म्हणजे कुठे-कुठे एलिमिनेशन मेथड सुद्धा यूज करू शकतो. तर ती बघा कशी. आयसोलेशन डिस्टन्स म्हणजे काय? इट रेफर्स टू द मिनिमम रिक्वायर्ड सेपरेशन बिटवीन डिफरंट व्हरायटीज. डिफरंट व्हरायटीजचं काय? सेपरेशन ऑफ द सेम स्पीसीज ड्युरिंग सीड प्रोडक्शन. व्हाय? बिकॉज कारण दिस डिस्टन्स इज इसेन्शियल टू प्रिव्हेंट अनवॉन्टेड क्रॉस पॉलिनेशन. जे क्रॉस पॉलिनेशन आहे ते अनवॉन्टेड क्रॉस पॉलिनेशन आहे ते काय करते रिड्यूस करते त्याच्यामुळे आपल्याला काय भेटेल जेनेटिक प्युरिटी भेटेल. काय भेटेल जेनेटिक प्युरिटी मिळेल आपल्या सीडमध्ये. ओके. जेनेटिक प्युरिटी मिळेल सीडमध्ये. आपण जनरली फाउंडेशन सीड सर्टिफाईड सीड आपण जे म्हणतो ब्रीडर लोक वगैरे ज्या सीड प्रोडक्शन करत असतात तर त्यांचं मेन उद्दिष्ट काय असतं की जेनेटिक प्युरिटी काय व्हायला पाहिजे मेंटेन व्हायला पाहिजे. तर त्यासाठी काय आहे की जे अनवॉन्टेड क्रॉस पॉलिनेशन आहे. ओके. जर आता सीड प्रोडक्शनचा प्लॉट आहे तिथं जर क्रॉस पॉलिनेटेड क्रॉप असलं तर काय होईल की जो ब्रीडर आहे
तो पॉलिनेशन करेल. पण जे अनवॉन्टेड क्रॉस पॉलिनेशन आहे ते होऊ नये त्यासाठी काय असते की आयसोलेशन डिस्टन्स जे आहे ते मेंटेन केलं जातं. ओके, काय आहे कशासाठी तर प्युरिटीसाठी. तर हे आयसोलेशन डिस्टन्स जे आहे याच्यावरून आपल्याला एक गोष्ट कळाली की सेल्फ पॉलिनेटेड जर क्रॉप असेल, त्याच्यामध्ये क्रॉस पॉलिनेशन होण्याचे चान्सेस खूप कमी असतात. म्हणून त्यातलं जे डिस्टन्स रिक्वायर आहे हे जनरली लेस असेल कंपेयर्ड विथ क्रॉस पॉलिनेटेड क्रॉप. ओके, क्रॉस पॉलिनेटेड क्रॉप मध्ये काय असेल मोअर असेल. ओके, हे तर आपल्याला कळालं. आता बघूया आपण डिफरंट जे आयसोलेशन डिस्टन्स आहे ते बघा. मी तुम्हाला आधीच काय म्हटलं होतं की सेल्फ पॉलिनेटेड मध्ये काय असेल जे डिस्टन्स आहे ते खूप कमी असेल. कारण काय की सेल्फ पॉलिनेटेड क्रॉप आहे ना, त्याच्यामध्ये क्रॉस पॉलिनेशन प्रिव्हेंट करण्याचे चान्सेस, कारण मॅक्झिमम 5% क्रॉस पॉलिनेशन सेल्फ पॉलिनेटेड क्रॉप मध्ये दिसून येत असते. ओके, मॅक्झिमम म्हणजे एखाद्या वेळेस जर दिसून आलं तर मॅक्झिमम 5%, 95% काय असतो सेल्फ पॉलिनेटेड असतो. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, प्रिव्हेंट करायचं आहे क्रॉस पॉलिनेशन आणि जेनेटिक प्युरिटी मेंटेन करायची आहे. बघा, सेल्फ पॉलिनेटेड क्रॉप कोणते आहेत, राईस, व्हीट, सोयाबीन, ग्राउंडनट, ओट, बार्ली. याच्यामध्ये फाउंडेशन डिस्टन्स सर्टिफाईड सीडचं डिस्टन्स किती असते 3 मीटर. ब्लॅक ग्राम, ग्रीन ग्राम असेल, चिकपी, फील्ड पी किंवा राजमा म्हणजे लेग्युम क्रॉप जे असते जनरली तुम्ही बघा सगळे लेग्युम साठी किती आहे 10 ते 5. फाउंडेशन सीड 10 मीटर, सर्टिफाईड सीड 5 मीटर. ओके, म्हणजे तुम्हाला एक सिरियल बद्दल आयडिया आली. सिरियल जे आहे राईस व्हीट असेल, फक्त सोयाबीन ग्राउंडनट ऑइल सीड क्रॉप आहे, त्याचं फाउंडेशन सीड किती आहे 3 मीटर 3 मीटर. बाकी सगळे लेग्युम जे आहे ब्लॅक ग्राम, ग्रीन ग्राम, चिकपी, क्रॉपी, लेंटिल वगैरे जे आहे 10-5. तुम्ही असं लक्षात ठेवा की ऑइल सीड आणि सिरियल 3-3 मीटर, ब्लॅक ग्राम, ग्रीन ग्राम म्हणजे जे सोयाबीन आणि ग्राउंडनट सोडून जेवढे लेग्युम आहेत ते 10-5. ओके, टोमॅटो किती आहे 50-25, लिन सीड सुद्धा किती आहे 50-25, टॅमॅरिना तीळ जे आहे 100 ते 50. आता बघा क्रॉस पॉलिनेटेड आकडा बघा डायरेक्ट हाय झाला आहे. ओके, सडन इन्क्रीज झालाय. सडन इन्क्रीज नाही, ऍक्च्युअली याच्यामध्ये या क्रॉस पॉलिनेटेड मध्ये 95% जे आहे ते क्रॉस पॉलिनेशन घडून येतं. मग हे प्रिव्हेंट करण्यासाठी आपल्याला काय आहे, आयसोलेशन डिस्टन्स जे आहे ते खूप मोठं ठेवावं लागणार. मोअर डिस्टन्स जे आहे आपल्याला रिक्वायर्ड आहे. ओके, तर ह्यामध्ये बघा मेज असेल पर्लमिलेट असेल, सिरियल मधून मेज असेल पर्लमिलेट असेल तर किती 400 ते 200, आणि पर्लमिलेट हायब्रिड जर असेल तर 1000 ते 200. 1000 मीटर फाउंडेशनचं, 200 मीटर कशाचं तर सर्टिफाईड सीडचं. त्यानंतर सनफ्लॉवर आणि सॅफफ्लॉवर 400 ते 200. ओके, सनफ्लॉवर हायब्रिड जे आहे ते हायब्रिडला जनरली जास्तच लागते. नायजर असेल तर 400 मीटर 200. एवढं लक्षात ठेवण्यापेक्षा जे इम्पॉर्टंट आहेत, आणि मी इथे इम्पॉर्टंटच जे आहे ते आपल्याला विचारलेलं ओनियन बद्दल आहे, तर ते किती आहे 1000. ओके, किती आहे 1000 मीटर. याचा तुम्ही स्क्रीनशॉटही घेऊ शकता. ओके, आधी तुम्ही याचा स्क्रीनशॉट घ्या. ते झाल्याच्या नंतर एवढे काय आहे इम्पॉर्टंट आहे. म्हणजे काय, आता बघा हे नावं तुम्ही जनरली आपल्या डेली याच्यामध्ये तुम्ही रीड करत असताना किंवा एक हॉट टॉपिक म्हणून तुम्ही बघू शकता याच्याकडे असे क्रॉप आहेत. तर हे आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचंच आहे. देन आहे ऑफन क्रॉस पॉलिनेटेड. ओके, ऑफन क्रॉस पॉलिनेटेड मध्ये कोण येतं, कॉटन, ज्यूट, रेड ग्राम, ब्रिंजल, ओकरा, हे काय ऑफन क्रॉस पॉलिनेटेड. तर कॉटन आणि ज्यूट मध्ये किती येते 50 मीटर फाउंडेशन सीड मध्ये आणि 30 मीटर सर्टिफाईड मध्ये. रेड ग्राम म्हणजे पिजन पी मध्ये 250-100, ब्रिंजल मध्ये 200-100 आणि ओकरा मध्ये किती येतं 400-200. मला असं वाटते ओकरावरती क्वेश्चन जो आहे तो विचारलेला आहे. ओके, ओकरावरती आधीच्या पेपरमध्ये फाउंडेशन सीड वरती क्वेश्चन हा आलेला आहे. तर तुम्ही ह्या गोष्टी ज्या आहेत त्या नोट करून घ्या. इथे आपल्याला विचारलं कशाबद्दल होतं, ओनियन बद्दल. तर किती आहे 1000 मीटर. करेक्ट आन्सर काय आहे ऑप्शन डी. वळूया नेक्स्ट क्वेश्चन कडे. द क्वेश्चन काय आहे बघा, द टर्म अनारदाना रेफर्स टू. आणि अनारदाना म्हणजे काय तर पोमोग्रेनेट. सरळ सरळ इथं करेक्ट आन्सर काय आहे की ड्राईड सीड ऑफ पोमोग्रेनेट. पोमोग्रेनेटचा आपण हिंदीत त्याला काय म्हणतो अनारदाना. ओके, अनार म्हणतात त्याला. आणि अनारदाना म्हणजे काय की ड्राईड सीड्स जे आहे त्या पोमोग्रेनेटच्या. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, द एबीओ ब्लड ग्रुप सिस्टीम इन ह्युमन इज अन एक्झाम्पल ऑफ. आणि ऑप्शन आहे बघा, मोनोहायब्रिड इनहेरिटन्स, डायहायब्रिड इनहेरिटन्स, मल्टिपल अलेल, पॉलिजेनिक इनहेरिटन्स.
आता तुम्हाला जे कन्फ्यूज जे होत असेल ते कशामध्ये होते मल्टिपल अलेल आणि पॉलिजेनिक इनहेरिटन्स. कारण मोनोहायब्रिड आणि डायहायब्रिड हे आपण कशामध्ये शिकलो आहे मेंडेलियन जेनेटिक्समध्ये. कशामध्ये शिकलो मेंडेलियन जेनेटिक्समध्ये ह्या गोष्टी आपण कव्हर केलेल्या आहे. जसं की मोनोहायब्रिड रेशो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. फेनोटिपिक जर म्हटलं तर 3:1 रेशो ओके. आणि जर जिनोटिपिक म्हटलं तर 1:2:1 आणि मोनोहायब्रिड इनहेरिटन्स मध्ये कोणता लॉ येतो तर लॉ ऑफ सेग्रिगेशन. काय येतो लॉ ऑफ सेग्रिगेशन. लॉ ऑफ सेग्रिगेशन. डायहायब्रिड इनहेरिटन्स म्हटलं तर याचा जो रेशो आहे तो किती असतो 9:3:3:1 हा काय याचा फेनोटायपिक रेशो. आणि जिनोटिपिक रेशो जर म्हटलं तर 1:2:1 2:4:2:2 1:2:2 एवढं लक्षात ठेवावे. 21,242 121 जरी लक्षात ठेवलं आणि काय याला इंटू 2 करायचं आणि एक जसं तसंच ठेवायचा. ओके. 121, 242, 121. ओके. कन्फ्यूज होणार नाही. म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला आधी कन्फ्यूजच नव्हतं. पण हे काय मेंडेलियन जेनेटिक्स आहे. फक्त एक तुम्हाला रिवाइज व्हावं म्हणून आपण इथं घेतलं. देन आहे मल्टिपल अलेल आणि पॉलिजेनिक इनहेरिटन्स. ह्या दोनमध्ये तुम्ही कन्फ्यूज असाल. तर बघा आपण बघूया मल्टिपल अलेल म्हणजे काय. आता कॉन्सेप्ट काय आहे मल्टिपल अलेलचा व्हेन मोर दॅन 2 अल्टरनेटिव्ह फॉर्म ऑफ जीन. आता अल्टरनेटिव्ह फॉर्म ऑफ जीन म्हणजे काय तर अलेल होते हे आपल्याला माहिती आहे. जेव्हा मोर दॅन 2 अल्टरनेट म्हणजे मोर दॅन 2 अलेल एकत्र येतात. एक मिनिट. जेव्हा बघा काय होतं की मोर दॅन 2 अलेल जेव्हा एकत्र येतात जे अल्टरनेटिव्ह फॉर्म असतात अलेल एक्झिस्ट ॲट सेम लोकस इन अ पॉप्युलेशन. म्हणजे काय की जे अल्टरनेटिव्ह फॉर्म आहेत जे अलेल्स आहेत ज्याच्यामध्ये काय होते की जे एका पॉप्युलेशन वरती सेम लोक आहे म्हणजे काय सेम पोझिशन वरती येतात तेव्हा त्याला काय म्हणतो आपण मल्टिपल अलेल असं म्हणतो. आणि एबीओ ब्लड ग्रुप मध्ये आपल्याला मल्टिपल अलेल जो आहे तो दिसून येतो. जसं की बघा द जीन कंट्रोलिंग ह्युमन ब्लड ग्रुप इज काय आहे आयसोग्लुटिनिन. ओके. कोणता जीन आहे आयसोग्लुटिनिन आहे. त्याच्यामध्ये 3 अलेलिक फॉर्म आहेत. आता आपण सांगितलं की अल्टरनेटिव्ह फॉर्म जे आहेत तर त्याच्यामध्ये 3 अलेलिक फॉर्म आपल्याला दिसून येतात. एबीओ ब्लड ग्रुपमध्ये बघा ए जो आहे अँटीजन ए रेड ब्लड सेल देन अँटीजन बी आय बी जो आहे अँटीजन बी आणि याच्यावर कोणता आहे हा रेसेसिव्ह असतो. ओके. जर कोणताच त्याच्यावर अँटीजन प्रेझेंट नसला तर तो काय असते ओ पॉझिटिव्ह असते. ओके. तो काय असतो ओ पॉझिटिव्ह असतो. ओके. जर समजा कोणताच अँटीजन प्रेझेंट नाही. अँटीजन ए प्रेझेंट असला तर तुम्ही ए पॉझिटिव्ह और ए निगेटिव्ह असाल. बी असला तर बी पॉझिटिव्ह, बी पॉझिटिव्ह, बी निगेटिव्ह असाल आणि कोणताच अँटीजन जर प्रेझेंट नसला तर काय असतो तर तेव्हा काय होते की माणूस ओ पॉझिटिव्ह असतो. आणि एखाद्या वेळेस काय होतं की दोन्हीही अँटीजन प्रेझेंट असतात तेव्हा काय असतो पण ए बी पॉझिटिव्ह और ए बी निगेटिव्ह जे की एक्झाम्पल कोडॉमिनन्स आहे. ओके. आता बघा हे काय असतात जीनोटाइप येतात. जर समजा आता जो आपण जर क्रॉस केला ओके क्रॉस केला जसं की आय ए एकत्र आला तर काय होतो ए ज्यावरती काय ओ रेसेसिव्ह आहे डॉमिनंट आपल्याला दिसणार तेव्हा काय असतो की जो ब्लड ग्रुप आहे तो ए असतो. ओके. बी किंवा बी-ओ जर आला तर तेव्हा काय असतो आपला ब्लड ग्रुप बी असतो आणि ए-बी जर आला तर ए-बी पॉझिटिव्ह किंवा ए-बी निगेटिव्ह असतो आपण आणि कोणताच जर त्याच्यावरती अँटीजन प्रोड्यूस त्याच्यावर अँटीजन नसला तर तो कशामध्ये येतो ओ मध्ये येतो. तर हे एक्झाम्पल कशाचं आहे हे एक्झाम्पल आहे मल्टिपल अलेलचं. आता तुम्ही जेव्हा 12th मध्ये असाल ओके किंवा आता जेनेटिक्सचा जर फंडामेंटल ऑफ जेनेटिक्सचा अभ्यास तुम्ही बी-एससी ॲग्री सेकंड सेमिस्टरला जर तुम्ही केला असाल फंडामेंटल कोर्समध्ये तर तुम्ही बघितलं असेल मल्टिपल अलेलचे एक्झाम्पल आणखी कोणते आहे तर फर कलर इन रॅबिट. कोणतं फर कलर इन रॅबिट. त्याच्यानंतर येते की जे ड्रॉसोफिला जे आहे ड्रॉसोफिलामध्ये त्याचे जे आय कलर आहे ओके आय कलर हे कशाचं एक्झाम्पल आहे मल्टिपल अलेलचं. त्याच्यानंतर ड्रॉसोफिलामध्ये आणखी येतं की त्याचं जे काय म्हणतात विंग सुद्धा काय आहे एक मल्टिपल अलेल आपल्याला दाखवतो. ओके. व्हीजीएनआय व्हीजीएनओ व्हीजी प्लस वगैरे व्हीजी प्लस म्हणजे काय वेस्टिजियल त्याला विंग्सच प्रेझेंट नसतात. हा मल्टिपल अलेल ड्रॉसोफिलामध्ये जनरली आपल्याला दिसून येतं. ओके.
आता आपल्याला कन्फ्युजन कशामध्ये होतं, की मल्टिपल अलेल आणि पॉलिजेनिक इनहेरिटन्स. आता मग मल्टिपल अलेल तर कॉन्सेप्ट क्लिअर झाला. आपल्याला कळालं, की याचा आन्सर काय आहे? ऑप्शन सी आहे. पण आपल्याला पॉलिजेनिक इनहेरिटन्सवर पॉसिबिलिटी आहे, की क्वेशन येऊ शकतो. तर पॉलिजेनिक इनहेरिटन्स म्हणजे काय? अ टाइप ऑफ इनहेरिटन्स व्हेअर सिंगल ट्रेट इज कंट्रोल्ड बाय 2 ऑर मोर जीन्स आणि त्याच्यामध्ये काय? ईच कॉन्ट्रिब्युटिंग स्मॉल स्मॉल इफेक्ट. आता याच्यामध्ये आता मल्टिपल अलेलमध्ये फरक काय पडला, की जर समजा याच्यामध्ये डॉमिनंट IA प्रेझेंट आहे आणि IO जर आहे, तरी आपल्याला काय दिसला म्हणजे त्याच्यामध्ये A पॉझिटिव्ह ब्लड ग्रुप दिसला. पण ह्यामध्ये काय होते, की प्रत्येकाचा स्मॉल स्मॉल इफेक्ट जो आहे तो आपल्याला दिसून येतो. म्हणून याला काय क्वालिटेटिव्ह इनहेरिटन्स म्हणतात, मल्टीफॅक्टोरियल इनहेरिटन्स सुद्धा म्हणतात. याचं सरळ साधा आणि सरळ एक्झाम्पल आहे ते म्हणजे स्किन कलर पिगमेंटेशन. ओके, स्किन कलर पिगमेंटेशन आपण बघा 12th मध्येच पॉलिजेनिक इनहेरिटन्स शिकलो होतो. त्याच्यामध्ये तुम्ही हा रेशो बघितला असाल 1:4:6:4:1. ओके. हे काय 16च आहेत. जसं आपण डायहायब्रिड रेशोमध्ये बघितलं होतं. ओके. डायहायब्रिड इनहेरिटन्समध्ये बघितलं होतं, की 9:3:1. ओके. का बरं? कारण की याच्यामध्ये डॉमिनंट इफेक्ट दिसतो, त्याच्यामध्ये रिसेसिव्ह इफेक्ट दिसतो. पण याच्यामध्ये काय होतं, की प्रत्येकाचा स्मॉल स्मॉल इफेक्ट दिसतो. म्हणून तो जो 16चं डिस्ट्रिब्युशन कसं होतं 1:4:6:4:1 म्हणजे काय, की आपली जी स्किन आहे, जी त्वचा आहे, एकदम व्हाईट आहे, काही व्हीट कर्नेल सारखी आहे. ओके. त्यानंतर एकदमच ब्लॅक आहे. ह्यानुसार याचा जो आहे हा रेशो असतो 1:4:6:4:1. ओके. आता कन्सेप्ट क्लिअर झाला असेल, की ABO ब्लड ग्रुप कशामध्ये तर मल्टिपल अलेल दाखवतो. ओके. मल्टिपल अलेल आणखी कशामध्ये येतो ड्रॉसोफिलामध्ये रॅबिट फर कलर जो आहे रॅबिटचा आणि पॉलिजेनिक इनहेरिटन्स काय आहे, की जे स्किन पिगमेंटेशन आहे, स्किन कलर जे आहे ते कशाचं एक्झाम्पल आहे पॉलिजेनिक इनहेरिटन्सचं. ओके. वळूया नेक्स्ट क्वेश्चनकडे. आता नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? मीडियम रेंज फॉरकास्टिंग रेफर्स टू प्रेडिक्शन ऑफ वेदर फॉर आणि ऑप्शन आहे 1 to 2 डेज, ऑप्शन बी आहे 3 to 10 डेज, ऑप्शन सी आहे 10 to 30 डेज आणि ऑप्शन डी काय आहे मोर दॅन 30 डेज. बघा हे जे आहे फॉरकास्टिंग वरती हा क्वेश्चन काय आहे ऍग्रोमेट्रोलॉजीचा क्वेश्चन आहे आणि फॉरकास्टिंग वरती जनरली क्वेश्चन जो आहे तो येत असतो. आपण डिटेल असं फॉरकास्टिंग बद्दल बघूया. बघा फॉरकास्टिंगचे 3 मेन टाइप पडतात. एक म्हणजे शॉर्ट रेंज, दुसरं मीडियम रेंज आणि थर्ड पडतं लॉंग रेंज फॉरकास्टिंग. तर बघा शॉर्ट रेंज फॉरकास्टिंग काय आहे? इट इज द फॉरकास्ट अँड वॉर्निंग फॉर वेदर एलिमेंट हझार्डस टू ॲग्रीकल्चर व्हॅलिड फॉर 36 अवर अँड आउटलुक फॉर सबसिक्वेंट 3 डेज. 36 अवर्स म्हणजे काय? तर जनरली 1.5 ते 3 दिवसापर्यंत 2 ते 3 दिवसापर्यंत शॉर्ट रेंज फॉरकास्टिंग काय आहे फॉरकास्ट केल्या जाते. ओके. SRF इज यूज ट्वाइस अ डे दिवसातून 2 वेळा बेस्ड ऑन सायनॉप्टिक कंडिशन. आता याच्यामध्ये 3 कंडिशन असतात. एक म्हणजे सायनॉप्टिक कंडिशन, दुसरी असते स्टॅटिस्टिकल कंडिशन आणि तिसरी असते नॅचरल समथिंग कंडिशन. अशा 3 कंडिशन असतात. तर सायनॉप्टिक कंडिशन वरती डिपेंड करून असतं शॉर्ट रेंज फॉरकास्ट. किती 2 ते 3 दिवस. 1 ते 2 दिवस जर आला तर हे कशामध्ये येतं तर येतं हे शॉर्ट रेंजमध्ये. हे कशामध्ये येतं शॉर्ट रेंज फॉरकास्टिंगमध्ये. ओके. आता शॉर्ट रेंज फॉरकास्टिंगचं अप्लिकेशन कशासाठी येतं जे डे टू डे फील्ड ऑपरेशन आहेत. ओके. डे टू डे फील्ड ऑपरेशन आहे जसे की इंटरकल्चर ऑपरेशन असेल, शेड्युलिंग ऑफ इरिगेशन असेल, ॲग्रोकेमिकल्स आपल्याला फवारायचे असतील. ओके. ऍप्लिकेशन करायचं असेल तर त्यासाठी शॉर्ट रेंज फॉरकास्ट वरती लक्ष देणं फार गरजेचं आहे. की आता काय आहे जे शॉर्ट रेंज फॉरकास्ट आहे हे दिवसातून 2 वेळा केलं जातं. मग आता जर समजा सकाळी जर सांगितलं की पावसाची दाट शक्यता आहे. त्या दिवशी आपण काय करू की आपले जे फील्ड ऑपरेशन आहे सॉरी जे आपले फील्ड ऑपरेशन आहे ते आपण लवकरात लवकर करून घेऊ. काय कारण काय सांगितलेलं आहे की दुपारपासून पाऊस सुरू होईल. ओके. शेड्यूलिंग ऑफ इरिगेशन जर असेल की इरिगेशन शेड्यूल करायचं आहे आणि आपल्याला सांगितलं की पाऊस येणार आहे. आपण काय करणार ते स्टॉप करणार आणि सांगितलं की या 1-2 दिवसात पाऊस नाहीये. जर आपल्याला कळालं की आपलं क्रॉप काय आहे थोडंसं डल कंडिशनमध्ये आहे, इरिगेशनची गरज आहे. आपण लगेच काय करू इरिगेशन देऊन देऊ. ओके. देन आहे प्रोटेक्शन ऑफ फील्ड क्रॉप वगैरे. त्यानंतर आहे की इफिशियंट यूज ऑफ लेबर की यावरून आपल्याला कळून जातं शॉर्ट रेंज फॉरकास्टिंग वरून आपल्याला कळून जातं की लेबर लावायचे म्हणजे वीड कंट्रोल असेल समजा की बाबा तण खूप जास्त झाला आहे आणि जर पाऊस येणार असेल तर आपण काय करू लगेच आपल्या शेतातली जे कोळपणी करून घेऊ. म्हणून इथे काय सांगितलंय इफिशियंट यूज ऑफ लेबर.
देन नेक्स्ट आहे मीडियम रेंज फॉरकास्टिंग. हे मीडियम रेंज फॉरकास्टिंग जे आहे हे दिलं जातं 3 ते 10 दिवसापर्यंत आणि आपल्याला विचारलेलंही 3 ते काय मीडियम रेंज फॉरकास्ट बद्दल आहे. तर याचं करेक्ट आन्सर काय असेल? ऑप्शन बी 3 ते 10 दिवस. ओके. आता मी तुम्हाला आधीच सांगितलं आपण काय बघणार याच्यामध्ये 360 डिग्री. ओके, 360 डिग्रीने बघणार पूर्ण क्वेश्चन की क्वेश्चन कशा पद्धतीचा अराईज होऊ शकतो. यावेळेस मीडियम वर आला, पॉसिबिलिटी आहे पुढच्या वेळेस शॉर्ट रेंज वरती येऊ शकतो ना. ओके, आता बघा मीडियम रेंज फॉरकास्ट जे आहे नॅशनल सेंटर फॉर मीडियम रेंज वेदर फॉरकास्टिंग NCMRFW जे आहे ते आपल्या न्यू दिल्लीला एस्टॅब्लिश झालेलं आहे बघा. सॉरी, जे NCMRW म्हणजे काय नॅशनल सेंटर फॉर मीडियम रेंज वेदर फॉरकास्टिंग हे इस्टॅब्लिश कुठे झालं आहे? न्यू दिल्लीला. कधी? तर 1988. ओके. कशासाठी फक्त हे डेव्हलप केलं आहे की ऍटमॉस्फेरिक मॉडेल मीडियम रेंज वेदर फॉरकास्टिंग यांनी दिले पाहिजे. म्हणजे काय की अप्लिकेशन काय आहे बघा की आपण सोईंग आणि प्लांटेशन जे आहे प्लांटिंग ऑफ क्रॉप आपल्याला सांगितलं की ह्या 8 दिवसात आता बघा आपल्याला मान्सूनचं एक फॉरकास्टिंग येते की मान्सून जो आहे 1 जूनला 1 जूनला काय झाला? मुंबईत आला. तर आपल्याला माहिती आहे की 10 दिवसात आपल्याकडे येईल. मग विदर्भात येईल. मग लोक काय करतात? आपल्याकडे विदर्भातले लोक काय करतील? सोईंगला सुरुवात म्हणजे म्हणजे सोईंगच्या अगोदरचे जे काही ऑपरेशन्स असतात किंवा जे आपलं काय म्हणतात त्याला सीड्स वगैरे आहे त्या गोष्टीची जे इनपुट आहेत त्याचं मॅनेजमेंट करायला सुरुवात करतात. त्यानंतर फार्म प्रोडक्ट जे आहे ते ट्रान्सपोर्ट करणं, त्यानंतर प्रोटेक्शन मेजर जे आहे जसं ना खूप मोठा फ्रॉस्ट येत असेल, कोल्ड येत असेल तर त्या अगेन्स्ट प्रोटेक्ट करणं. हे काय करते मीडियम रेंज याच्यासाठी अप्लिकेबल काय मीडियम रेंज म्हणजे 3 ते 10 दिवसाचा आढावा जे आहे ते आपल्याला देते. एखाद्या वेळेस काय असते की आपलं जे आहे हार्वेस्ट क्रॉप जे आहे हार्वेस्टिंग वरती आलेलं आहे. जर आपल्याला सांगितलं होते की या 8-10 दिवसात अशी अशी कंडिशन आहे तर शेतकरी काय करतात की त्यांची जी हार्वेस्टिंग आहे ती लवकरात लवकर करून घेतात. ओके. तर हा कशाचा यूज आहे मीडियम रेंज फॉरकास्टिंगचा. देन लास्ट आहे तर लॉंग रेंज फॉरकास्टिंग. याच्यामध्ये कोणती मेथड यूज होते? स्टॅटिस्टिकल मॉडेल जे आहे ती यूज होतो. स्टॅटिस्टिकल मेथड जी आहे ती यूज होते. हे फॉरकास्ट होते मोर दॅन 10 डेज, 1 महिन्यासाठी. ओके. पण 10 दिवसापेक्षा जास्त एका सीझनसाठीही, एका महिन्यासाठीही. ओके. आणि हा जो फॉरकास्ट आहे हा रिजन वाईज दिला जातो. ज्याच्यामध्ये 4 झोन केले आहेत. नॉर्थ ईस्टर्न, सेंट्रल, नॉर्थ वेस्टर्न आणि पेनिन्सुलर रिजन. आपण कशामध्ये येतो? सेंट्रल रिजन मध्ये. ओके. आणि लॉंग रेंज अप्लिकेशन काय आहे? क्रॉपिंग पॅटर्न जेव्हा चूज करत असतो त्याच्यामध्ये खूप मोठी हेल्प जी आहे कारण हे आपल्या पूर्ण सीझन बद्दल सांगतं की पूर्ण ह्या वर्षीचा खरीप कसा असेल, रब्बी कसा असेल, समर सीझन कसा असेल, ह्याबद्दलचं जे फॉरकास्टिंग आहे हे कशामध्ये केलं जातं? लॉंग रेंज फॉरकास्टिंग मध्ये केलं जातं. म्हणून क्रॉपिंग पॅटर्न चूज करायला हे खूप मोठ्या प्रमाणात हेल्प करते. कोणती मेथड यूज करतात इथं? स्टॅटिस्टिकल मेथड जी आहे ती यूज करतात. इथं कॉन्सेप्ट तुमचा क्लिअर झाला असेल. 1 to 2 डेज आला म्हणजे शॉर्ट रेंज, 3 to 10 डेज आलं म्हणजे काय मीडियम आणि 10 to 30 डेज आलं म्हणजे काय तर लॉंग रेंज. ओके. तेव्हा काय होईल? लॉंग रेंज. करेक्ट आन्सर काय आपला ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा. इन एअर लेअरिंग द मोस्ट कॉमनली युज्ड मीडियम. ऑप्शन ए आहे सँड, सॉइल. ऑप्शन सी स्पॅग्नम मॉस आणि सॉडस्ट. तर आपल्याला सर्वांना माहिती आहे की एअर लेअरिंग मध्ये आपण काय यूज करतो? स्पॅग्नम मॉस यूज करतो. याच्यामुळे काय होते की जी रूट डेव्हलपमेंट होते ती खूप मोठ्या प्रमाणात होत असते आणि लवकर होत असते. करेक्ट आन्सर काय? ऑप्शन सी. बघा नेक्स्ट क्वेश्चन कडे बघा. जिथं गरज नाही आहे ना तिथं आपण टाइम वेस्ट करत नाहीये. कारण की इथं सरळ सरळ आपल्याला माहिती आहे स्पॅग्नम मॉस यूज होतो. ओके, समोर जाईल. पण जे वेदर फॉरकास्टिंगचा क्वेश्चन होता की त्याला टाइम देणं गरजेचं होतं. कारण ॲग्रोमेटचे तुम्ही जर बघितले ॲग्रोमेट्रोलॉजीचे खूप सारे क्वेश्चन जे आहे ते आपल्याला प्रत्येकच एक्झाम मध्ये एक एक क्वेश्चन त्याचा दिसतो. म्हणून आपल्याला त्या गोष्टी ज्या आहेत त्या कव्हर करणं गरजेचं आहे. देन आता क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चन बघा. Organism that use light source energy and organic matter as a source of carbon is called as. आणि ऑप्शन आहे बघा केमो ऑटोट्रॉप, फोटो ऑटोट्रॉप, फोटो हेटेरोट्रॉप आणि आहे सॅप्रोफाइट्स. ओके. केमो ऑटोट्रॉप जे आहे ते त्यांचे जे
जे असे ऑर्गॅनिझम आहेत ते काय करतात की वेगवेगळ्या केमिकल रिएक्शन्स मधून ओके वेगवेगळ्या केमिकल रिएक्शन मधून स्वतःचा जे फूड आहे ते तयार करतात त्याला काय म्हणतो आपण केमो ऑटोट्रॉप. जर याचं एक्झाम्पल लक्षात ठेवायचं झालं तर नायट्रोबॅक्टर. काय आहे नायट्रोबॅक्टर असेल, नायट्रोसोमोनॅस असतील ओके नायट्रोसोमोनॅस बॅक्टेरिया, नायट्रोबॅक्टर, त्याच्यानंतर सल्फर बॅक्टेरिया. हे काय आहे हे एक्झाम्पल कशाचे आहे तर केमो ऑटोट्रॉपचे आहे. आता फोटो ऑटोट्रॉप काय आहेत हे काय करतात की लाईट जे आहे सोर्स ऑफ एनर्जी म्हणून यूज करतात ओके सोर्स ऑफ एनर्जी म्हणून यूज करतात आणि कार्बन काय असतो CO2 कार्बन काय असतो याचा मेन सोर्स असतो. आपण कालच बघितलं फोटोसिंथेसिस जे आहे कार्बन CO2 आणि H2O इन प्रेझेन्स ऑफ सनलाईट ओके इन प्रेझेन्स ऑफ सनलाईट ते प्लांट काय करतात त्यांचं फूड जे आहे ते बनवतात त्याला काय म्हणतात फोटो ऑटोट्रॉप. आणि फोटो हेटेरोट्रॉप म्हणजे काय की ते दुसऱ्यावरती डिपेंड असतात ओके लायकेन वगैरे जे आहे ते काय फोटो हेटेरोट्रॉप. आणि सॅप्रोफाइट्स म्हणजे काय जे की डेड ऑर्गॅनिक मॅटर वरती फीड करतात जे काय डेड ऑर्गॅनिक मॅटर वरती फीड करतात. इथे करेक्ट आन्सर काय असेल आपलं ऑप्शन बी फोटो ऑटोट्रॉप. देन नेक्स्ट क्वेश्चन येतो बघा क्रॉस पॉलिनेशन इन ब्रिंजल ऑकर मेनली ड्यू टू आणि ऑप्शन आहे बघा क्लेस्टोगॅमी, बी हेटेरोस्टायली, सी अपोमिक्सिस आणि ऑप्शन डी आहे सेल्फ इनकम्पॅटेबिलिटी. ओके वन सेकंड. काय आहे क्रॉस पॉलिनेशन. आता क्लेस्टोगॅमी जो आहे आता बघा ऑप्शन वाईज जाऊया आपण. क्लेस्टोगॅमी जे आहे हे एक सेल्फ पॉलिनेशन जे आहे सेल्फ पॉलिनेशनचा टाईप आहे ओके क्लेस्टोगॅमी काय आहे सेल्फ पॉलिनेशनचा टाईप आहे. आता क्लेस्टोगॅमी तुम्ही लक्षात कसं ठेवसान बघा आता रिसेंट ट्रेंड मध्ये तुम्ही बघितलं असेल रश्मिका मंदनाचं लग्न झालं ओके रश्मिका मंदना आणि काय तो हिरो काहीतरी विजय समथिंग नाव आहे त्याचं. तर त्यांचं काय वन टाईप ऑफ काय क्लोज्ड मॅरेज म्हणजे का की एवढे मोठे स्टार असून त्यांनी कधी असं लोक म्हणतात की त्यांनी व्यक्त केलं नाही डायरेक्ट लग्नच करून दाखवलं ओके. तर क्लेस्टोगॅमी काहीतरी असाच प्रकार आहे क्लोज्ड मॅरेज सारखा प्रकार आहे. क्लोज्ड मॅरेज म्हणजे काय तर याच्यामध्ये काय होतं की हे काय आहे एक सेल्फ पॉलिनेटेड आहे काय आहे सेल्फ पॉलिनेटेड आहे. मग याच्यामध्ये वेगळा कॉन्सेप्ट काय याला आपण क्लोज मॅरेज का म्हटलं कारण की इथे काय होते की फ्लावर कधीच ओपन होत नाही कुठपर्यंत जोपर्यंत फर्टिलायझेशन कंप्लीट होत नाही ओके. काय होते फ्लावर जे आहे फ्लावर ओपन होत नाही कुठपर्यंत जेव्हा फर्टिलायझेशन होत नाही तोपर्यंत. आपल्याला समजलं की क्लेस्टोगॅमी काय आहे सेल्फ पॉलिनेशनचा एक टाईप आहे. मग याच्यामध्ये सेल्फ पॉलिनेशन तर होतं पण फ्लावर जे आहे फ्लावर ओपनच होत नाही जोपर्यंत फर्टिलायझेशन होत नाही. फर्टिलायझेशन झालं मेल अँड फिमेल गॅमेट एकत्र मिळाले त्यानंतरच काय होते फ्लावर ब्लूम होते. अशा कंडिशनला काय म्हणतो आपण क्लेस्टोग्लॅमी ओके. याला काय म्हणतात क्लोज्ड मॅरेज सुद्धा म्हणतात ओके क्लोज्ड मॅरेज सुद्धा म्हणतात. आता क्लेस्टोगॅमी आलं म्हणजे क्लोज मॅरेज आपल्याला कोण आठवले पाहिजे विजय आणि रश्मिका मंदना म्हणजे यावरून तुमचं लक्षात राहील कन्फ्युजन जे आहे ते होणार नाही. देन आहे हेटेरोस्टायली हा असा कॉन्सेप्ट आहे हा काय क्रॉस पॉलिनेशनचा टाईप आहे. क्रॉस पॉलिनेशनचा टाईप आहे आणि याच्यामध्ये काय होतं बघा की जे क्रॉस पॉलिनेशन होतं हे काय होतं की लेंथ जे आहे डिफरंट लेंथ असते. स्टाईल स्टिग्माच्या ज्या लेंथ आहे त्या लेंथ व्हॅरी करतात आणि एक्झॅक्ट ब्रिंजल मध्ये हीच कंडिशन होते की जी लेंथ आहे स्टाईल स्टिग्माची ती व्हॅरी होते त्याच्यामुळे हेटेरोस्टायली जी आहे ती आपल्याला ब्रिंजल मध्ये दिसून येते. पण आपला करेक्ट आन्सर काय ऑप्शन बी. आता ऑप्शन सी काय आहे बघा अपोमॅक्सिस म्हणजे काय सीड फॉर्म विदाउट फर्टिलायझेशन. इथं फर्टिलायझेशनच होत नाही ओके. हे काय असेक्शुअल रिप्रोडक्शन ओके. याच्यामध्ये काय होते की सीड जे प्रोड्यूस होते ते विदाउट फर्टिलायझेशन. आणि सेल्फ इनकम्पॅटेबिलिटी म्हणजे काय की हे काय आहे हा बघा ह्या एक क्रॉस पॉलिनेशनचाच टाईप येतो कारण यामध्ये काय होते की इनॅबिलिटी ऑफ प्लांट टू प्रोड्यूस व्हायबल सीड. म्हणजे जेव्हा आपण फर्टिलायझेशन जर सेल्फ पॉलिनेशन जर घडून आणलं तर त्याच्यामध्ये काय होते की प्लांटची जी ॲबिलिटी आहे ते व्हायबल सीड प्रोड्यूस करण्याची कमी होते ओके. तर त्याच्यासाठी हे काय करतात प्रमोट करतात क्रॉस पॉलिनेशन ओके. पण हा कॉन्सेप्ट वेगळा आहे आणि हेटेरोस्टायली हा कॉन्सेप्ट वेगळा आहे. हेटेरोस्टायली हा स्टाईल जे स्टाईल्सचे लेंथ आहेत ओके हेटेरो त्याच्या नावातच आहे बघा
स्टाईल काय आहे, जे स्टाईल्स जे आहे त्याच्या हेटेरो म्हणजे त्याच्या लेंथ काय होतात, व्हॅरी होतात. कशाची? स्टाईल स्टिग्मा आपण जे बघितले, स्टाईलची लेंथ व्हॅरी होते, त्यानुसार जे आहे क्रॉस पॉलिनेशन होतं. हा कॉन्सेप्ट एक वेगळा आहे. ओके, सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी हा कॉन्सेप्ट एक वेगळा आहे. सेल्फ इनकम्पॅटिबिलिटीचे दोन टाईप पडतात, एक सॅप्रोफिटिक आणि एक गॅमेटोफिटिक. ओके, इथं करेक्ट आन्सर काय? ऑप्शन बी. द नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, द कॉन्सेप्ट ऑफ इकॉलॉजिकल पिरामिड वॉज फर्स्ट प्रपोज्ड बाय, आणि ऑप्शन आहे बघा ए चार्ल्स इटलॉन, बी ओडम, सी डॅन्सले आणि ऑप्शन डी काय आहे? चार्ल्स डार्विन. तर बघा मी तुम्हाला कालच सांगितलं होतं की इकॉलॉजिकल पिरामिडचा जेव्हा आपल्याला इकॉलॉजिकल पिरामिड वरतीच एनर्जी सोर्स वरती क्वेश्चन आला होता, लिनमन्स लॉ वगैरे आपण डिस्कस केलं होतं, त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं की जो कॉन्सेप्ट आहे तो कुणी दिला होता? चार्ल्स इटलॉन यांनी दिला होता. बघा ह्यासाठी PYQ जे आहे हे बघणं गरजेचं असतं. ओके, आणि ह्या इकॉलॉजिकल पिरामिड वरतीही यावेळेस आता ही कधीची आहे? 2025 मध्ये जून मध्ये काहीतरी, जून एप्रिल मध्ये काहीतरी तुमची मागच्या वर्षीची PGCET झाली होती. यावरती JRA मध्ये सुद्धा क्वेश्चन विचारलेला आहे. कधी? नोव्हेंबर मध्ये. जर मला सांगा, जर समजा आता एखादा जर कुणी आज समजा आपलं एमसर PGCET जरी ऑब्जेक्टिव्ह असतील आणि जर त्याने जर ते ह्या गोष्टी गोथ्रू केल्या असत्या, JRA मध्ये हा क्वेश्चन आला होता, ह्या गोष्टी जर गोथ्रू केल्या असत्या, एकदा तुम्ही जर लेक्चर बघितलं असतं, 101% तुमचा कॉन्सेप्ट क्लिअर झाला असता, आपण करेक्ट आन्सर जे आहे ते चूज करू शकलो असतो. ओके, देन नेक्स्ट बघा, ईपी उडम यांनी काय दिला होता? इकॉलॉजीचा कॉन्सेप्ट दिला होता. कशाचा कॉन्सेप्ट दिला होता? इकॉलॉजीचा कॉन्सेप्ट दिला होता. टॅन्सले नावाचे सायंटिस्ट आहेत, त्यांनी काय दिला होता? इकोसिस्टीम. ओके, कॉन्सेप्ट ऑफ इकोसिस्टीम कुणी दिला आहे? AG टॅन्सलेनी. आणि चार्ल्स डार्विन आपल्याला सर्वांना माहिती आहे की सर्वायवल ऑफ द फिटेस्ट. ओके, जो सिद्धांत आहे तो कोणाचा आहे? चार्ल्स डार्विनचा आहे. ओके, रिप्रोडक्शन मध्ये इव्होल्युशनचा कॉन्सेप्ट सुद्धा काय? फादर ऑफ इव्होल्युशन सुद्धा आपण चार्ल्स डार्विनना म्हणतो. म्हणून इथे करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन ए, चार्ल्स इटलॉन. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा, द मेन सिम्पटम ऑफ ऑइली स्पॉट डिसीज इन पोमोग्रेनेट इज. आता ऑइली स्पॉट म्हणजे तेल्या डिसीज, याला जनरली बघा आता जे सोलापूर रिजन मधून आहेत त्यांना माहिती आहे, कारण पोमोग्रेनेटचं प्रोडक्शन तिथं जास्त होतं. हा जो तेल्या रोग आहे ह्याच्यामध्ये काय होते, तर आपल्याला दिलं आहे की येलोइंग ऑफ लीव्ज, ऑप्शन बी आहे ब्राऊन ऑइली लेजन ऑन फ्रूट, विल्टिंग ब्रांचेस, आणि ऑप्शन डी काय? रूट रॉट. त्याच्या नावातच आहे काय? ऑइली स्पॉट. मग त्याच्यामध्ये काय दिसून येते की ऑइली लेजन जे आहे त्या आपल्याला ब्राऊन आणि ऑइली लेजन हे फ्रुट्स वरती दिसून येतात. तुम्ही आता ठीक आहे, तुम्ही सोलापूर मधून नाहीये, पण जेव्हा आपण पोमोग्रेनेट फ्रूट जेव्हा मार्केटमध्ये घेतो तेव्हा आपल्याला डाग वगैरे पडलेले दिसतात, आणि कुठंतरी ते स्टिकी सबस्टन्स जर दिसला तर तो काय असतो? ऑइली स्पॉट डिसीज मुळे झालेला असतो. इथे करेक्ट आन्सर काय? ऑप्शन बी. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा, द लार्जेस्ट कॅटेगरी इन सॉइल क्लासिफिकेशन इज, आणि ऑप्शन आहे बघा ए फॅमिली, बी सिरीज, ऑप्शन सी ऑर्डर, आणि ऑप्शन डी काय आहे? सब ग्रुप. तर बघा, जेव्हा सॉइलचं क्लासिफिकेशन करतो आपण, इन्सेक्टचं क्लासिफिकेशन आपण खूप वेळा बघतो की काय? किंगडम ॲनिमली आहे, फायलम आर्थ्रोपोडा आहे, क्लास इन्सेक्टा आहे. ओके, त्याच्यानंतर त्याचं जनराचं हनीबी जर म्हटलं तर जनरा कोणता आहे? ॲपिस आहे. ओके, आणि स्पीशीज जर म्हटली तर मेलिफेरा इंडिका वगैरे. तसंच सॉइलचं क्लासिफिकेशन सुद्धा पडतं. तर याच्यामध्ये सगळ्यात आधी येते ऑर्डर. काय येते? ऑर्डर. जसं की अल्फिसोल्स असतील, आता ऑर्डर कोणत्या? तर अल्फिसोल, मोलिसोल ह्या तुम्ही रीड केल्या असतील. अल्फिसोल, मोलिसोल, व्हर्टिसोल. ओके, ह्या ज्या काय आहे ऑर्डर, हे काय आहे? सगळ्यात लार्जेस्ट कॅटेगरी आहे. ऑर्डर नंतर येते सब ऑर्डर. ओके, त्याच्यानंतर काय येते? सब ऑर्डर येते. सब ऑर्डर झाल्याच्या नंतर याच्यामध्ये येतो ग्रेट ग्रुप झाल्याच्या नंतर सब ग्रुप. ओके, ग्रेट ग्रुप झाल्याच्या नंतर येतो सब ग्रुप. म्हणजे सरळ सरळ पहिल्यांदा काय येते? पहिल्यांदा येते ऑर्डर येते, दुसऱ्या नंबरला काय येते? ग्रुप येतो. ओके, ग्रुप झाल्याच्या नंतर थर्ड काय येते? फॅमिली येते. ओके, थर्ड येते फॅमिली, आणि फोर्थ येते बघा सिरीज. ओके, फोर्थ काय येते? सिरीज. ह्या ग्रुपमध्ये
जे डायग्नोस्टिक हॉरिझॉन आपल्याला दिसतात ह्याचं क्लासिफिकेशन असतं. आता ऑर्डर म्हणजे काय, तर बघा अल्फिसोल, जेलिसोल, व्हर्टिसोल वगैरे ह्या ऑर्डर याच्यामध्ये येतात. याच्या अंडर जे डायग्नोस्टिक हॉरिझॉन आहे ते ग्रुपमध्ये येतात. ओके, फॅमिलीमध्ये त्याच्या फिजिकल केमिकल प्रॉपर्टीज वगैरे आपण वाचत असतो. तर सगळ्यात फर्स्ट कोणता आहे, तर ऑर्डर आहे. ओके, सगळ्यात लार्जेस्ट कोणती आहे, ऑर्डर आहे. आणि सगळ्यात लोएस्ट जर म्हटलं तर सिरीज आहे. इथे आपल्याला काय विचारलेलं आहे, लार्जेस्ट कॅटेगरी, तर आपण आन्सर काय देणार, ऑर्डर. आणि जेव्हा लोएस्ट विचारलं तेव्हा आन्सर काय देणार, तर सिरीज देणार. ओके, आणि सबग्रुप वगैरे याच्यामध्ये काय, तर डायग्नोस्टिक हॉरिझॉन हा कॉन्सेप्ट येतो. ऑर्डर मध्ये काय येतो, तर वेगवेगळ्या ऑर्डर असतील, अल्फिसोल असेल, व्हर्टिसोल असेल, हे कशामध्ये येतं, ऑर्डर मध्ये येतं बघा. ओके, आता बघा आपलं जे जनरल ऍग्रिकल्चरचे बघा खूप साऱ्या ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या तुमच्यासाठी चालू असतात. तर हे आपलं जनरल ऍग्रिकल्चरचं युट्यूब चॅनल आहे, ज्यामधून तुम्ही काय करत आहे, सध्या लेक्चर बघत आहात, बरोबर आहे. तर ह्यामध्ये मी हे इथं पुटअप का केलं, कारण की जी प्लेलिस्ट आहे, ओके, की पहिलं लेक्चर आपण कुठं बघायचं, तर जनरल ऍग्रिकल्चर PYQ सिरीज म्हणून एक प्लेलिस्ट बनवलेली आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला पहिलं लेक्चरही मिळून जाईल आणि आजचं लेक्चरही मी त्यामध्ये अपलोड करून देईल. ओके, देन नेक्स्ट येतं की युनिव्हर्सिटीच्या ज्या एक्झाम झाल्या, ओके, आता नोव्हेंबर 2025 मध्ये ज्या एक्झाम झाल्या त्याचं डिटेल अनालिसिस मी इथे अपलोड केलेलं आहे. देन AFO मेन्सचे जे काही PYQ सिरीज आहे, इथे आपण 2015 चे क्वेश्चन जे आहे डिस्कस केले आहे. त्यानंतर अग्रिकल्चर असिस्टंट बघा, जे महा ऑनलाईन पोर्टल असं काहीतरी होतं 2018, महा ऑनलाईन पोर्टल 2018-2019, त्यानंतर 2024 ही कोणती IBPS नी कंडक्ट केली होती. ह्या सगळ्या शिफ्टचे पेपर जे आहे याच्यामध्ये मी पूर्ण प्लेलिस्टमध्ये 22 लेक्चर जे आहे बघा, याच्यामध्ये दिसते 22 व्हिडिओ, 22 लेक्चर अपलोड केले आहे. याच्यामध्ये पूर्ण तुम्हाला कृषी सेवकची सिरीज जी आहे ती दिसून जाईल. ओके, आणि याच्यामध्ये पर्टिक्युलर एंटमॉलॉजीचे MCQ घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये कॉन्सेप्ट वगैरे छान एक्सप्लेन केला आहे बघा. जर तुम्हाला एंटमॉलॉजी कठीण जात असेल आणि क्वेश्चन कशा पद्धतीचे विचारले जातात, तर पूर्ण एंटमॉलॉजी MCQ जे आहे त्यामध्ये घेतले आहे. आणि याच्यामध्ये आपण एंटमॉलॉजी जे आहे स्टार्टिंग फाउंडेशन क्लास जो आहे की इंट्रोडक्टरी पार्ट, त्यानंतर त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स वगैरे, कॅरेक्टरिस्टिक फीचर, हे या लेक्चर हे या लिस्टमध्ये आपण एक्सप्लेन केले आहे. तुम्ही जाऊन व्हिजिट करू शकता आणि बघू शकता, म्हणजे तुमचे कॉन्सेप्ट क्लिअर होतील. आता दुसरं मेन महत्वाचं म्हणजे की आता ज्या वेगवेगळ्या PDF आहे, ओके, ज्या एक्झाम रिलेटेड तुम्हाला जर एक पाहिजे असेल, नोटिफिकेशन असतील, ओके, की एक्झाम कोणत्या एक्झाम वेगवेगळ्या एक्झामची डिटेल, त्याच्यानंतर त्याच्या PDF किंवा खूप सारे एक्झाम जे आहेत झालेले आहेत. आता कोणतीही एक्झाम असेल, ओके, 2020 पासून जेवढ्या एक्झाम झाल्या आणि त्याच्या 5 वर्ष अगोदरचे सगळे क्वेश्चन पेपर हे आपल्या जनरल ऍग्रीकल्चरचे जे पब्लिक चॅनल आहे त्यामध्ये तुम्हाला मिळून जातील. ओके, पूर्ण BSc ॲग्रीच्या नोट्स यामध्येच आहे. तुम्ही एकदा फाईल सेक्शन चेक करा. त्याच्यामध्ये पूर्ण 5th डीन असो का 6th डीन कमिटीनुसार असो, सगळ्या BSc ॲग्रीच्या नोट्स इथं अवेलेबल आहेत. सगळे जे पेपर आहेत, ओके, ॲग्री MPSC असेल, AFO चे पेपर मी इथे अपलोड करत असते डेली बेसिसवरती. ओके, त्यानंतर आहे जनरल ॲग्रीकल्चर चार्ट नियर अबाउट, त्याच्यामध्ये 3600 लोक जे आहेत आणि ते बेनिफिट घेत आहेत. कशाचा, तर आपण इथं डेली काय घेतो, लाईव्ह क्विज घेतो. लाईव्ह फॉर्मॅटमध्ये आपली क्विज असते. केव्हा असते, तर संध्याकाळी 6 वाजता. याच्यामध्ये आपण काय घेतो, डेली 30 क्वेश्चन घेतो. ओके, डेली 30 क्वेश्चन आणि 30 सेकंडचाच काय असतो, टाइम असतो. ह्याच्यामध्ये म्हणजे तुम्हाला 15 मिनिटात तुमचे 30 क्वेश्चन जे आहे क्लिअर होतात. ह्यामुळे तुम्हाला काय होईल, की डेली ऑब्जेक्टिव्ह सॉल्व्ह करण्याची म्हणजे डेली ऑब्जेक्टिव्ह सॉल्व्ह करण्याची ॲबिलिटी पण डेव्हलप होईल. आणि दुसरं म्हणजे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं असते की टाइम मॅनेजमेंट. ओके, टाइम मॅनेजमेंट 30 सेकंड मध्ये तुम्हाला काय आहे, जे करेक्ट आन्सर जे आहे ते टिक करायचं असतं. त्यासाठी जनरल ॲग्रीकल्चरचं चॅट जो प्लॅटफॉर्म आहे तो तुम्हाला फ्रीली अवेलेबल आहे. ओके, आणि हे काय आहे, पब्लिक चॅनल आहे. यावरती तुम्हाला वेगवेगळ्या नोटिफिकेशन ज्या आहेत त्या मिळून जातील. वेगवेगळ्या एक्झामच्या डिटेल्स आणि इम्पॉर्टंट PDF आणि PYQ जे आहे, PYQ मी इथं पोलच्या फॉर्मॅटमध्ये तुमच्यासाठी अवेलेबल करून देत असते, की तुम्ही केव्हाही या सॉल्व्ह करा. कारण PYQ इम्पॉर्टंट असतात आणि हे डेली प्रॅक्टिस व्हायला पाहिजे म्हणून लाईव्ह क्विज असते. ओके, या सगळ्यांच्या ज्या आहे लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊनच देते आणि आपलं जे लेक्चर आहे लेक्चरच्या खाली पिन करून देते बघा. ओके,
वळूया आपल्या क्वेश्चनकडे. क्वेश्चन काय आहे? हू हेड द नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी ऑफ इंडिया? नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटीचा हेड कोण असतो? तर ऑप्शन ए आहे होम मिनिस्टर, प्राईम मिनिस्टर, डिफेन्स मिनिस्टर आणि कॅबिनेट सेक्रेटरी. तर नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटीचा हेड असतो प्राईम मिनिस्टर. प्राईम मिनिस्टर आणखी जे आपले नीती आयोग आहे, ओके, नीती आयोगचे हेड सुद्धा कोण असतात? तर प्राईम मिनिस्टरच असतात. नीती आयोग. जनरली या नीती आयोगला आधी आपण काय म्हणायचो? प्लॅनिंग कमिशन. काय म्हणायचो? प्लॅनिंग कमिशन असं म्हणायचो. करेक्ट आन्सर काय? ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा. व्हेन वॉज द नॅशनल ऍग्रिकल्चर इनोव्हेशन प्रोजेक्ट लॉन्च्ड इन इंडिया? आणि ऑप्शन आहे बघा, एक मिनिट, आणि याचे ऑप्शन्स काय आहे? ए 2004, बी 2005, सी 2006 आणि ऑप्शन डी आहे 2007. तर नॅशनल ऍग्रिकल्चर इनोव्हेशन प्रोजेक्ट आहे, हा जो प्रोजेक्ट आहे हा स्टार्ट झाला होता 26 जुलै 2006 ला. कधी झाला होता? 26 जुलै 2006 ला सुरुवात झाली होती. सुरुवात कोणी केली होती? तर ICAR ने केली होती. इंडियन काउन्सिल ऑफ ऍग्रिकल्चर रिसर्च जी ऑटोनॉमस बॉडी आहे, त्या ऑटोनॉमस बॉडीनी सुरुवात केली होती कशाला? नॅशनल ऍग्रिकल्चर इनोव्हेशन प्रोजेक्टला विथ दी हेल्प ऑफ, याला सपोर्टिंग कोण होतं? तर वर्ल्ड बँक होतं. कोण होतं? वर्ल्ड बँक होतं. ओके, वर्ल्ड बँक होतं. आणि कशासाठी केली असेल? तर हा काय आहे? हा एक 6 इयरचा प्रोग्राम होता. हा काय होता? एक 6 इयर प्रोग्राम होता बघा. 6 इयर प्रोग्राम फॉर व्हॉट पर्पज? टू असरवेट ऍग्रिकल्चर ट्रान्सफॉर्मेशन थ्रू इनोव्हेशन आणि पार्टनरशिप. याच्या नावातच आहे, इनोव्हेशन आणि पार्टनरशिपनी ऍग्रिकल्चर जे आहे, ऍग्रिकल्चरला सपोर्ट मिळावा आणि ते ऍग्रिकल्चर सेक्टर असलरेट व्हावं, ह्यासाठी हा प्रोजेक्ट जो आहे तो प्रोजेक्ट लॉन्च केला गेला होता. ओके, किती? 6 इयरचा प्रोग्राम होता. सुरुवात कधी झाली होती? 2006 ला सुरुवात झालेली होती. ओके, 26 जुलै 2006. फंडिंग एजन्सी कोणती होती? तर ICAR विथ दी हेल्प ऑफ वर्ल्ड बँक. ओके, करेक्ट आन्सर काय? ऑप्शन सी. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा. वेअर इज द नॅशनल ब्युरो ऑफ ऍग्रिकल्चरल इन्सेक्ट रिसोर्सेस लोकेटेड? आणि ऑप्शन आहे बघा, ए कर्नाल, बी नागपूर, सी बेंगलुरू आणि ऑप्शन डी आहे न्यू दिल्ली. तर बघा, नॅशनल ब्युरो किती आहेत? काही जण म्हणतात 5 आहेत, काही जण म्हणतात 6 आहेत. तर बघा, कर्नालला कोणता आहे? अॅनिमल जेनेटिक्स. कोणता आहे? अॅनिमल जेनेटिक्स. म्हणजे काय? NB, नॅशनल ब्युरो ऑफ अॅनिमल जेनेटिक रिसर्च. ओके, NBGR जे आहे ते कुठं आहे? कर्नाल, हरियाणाला. नागपूरला कोणतं आहे? NBS, नॅशनल ब्युरो ऑफ सॉइल सायन्स. ओके, अँड लँड यूज प्लॅनिंग. म्हणजे काय? NBSS अँड LUP कुठं आहे? नागपूरला. बेंगलोरला कोणता आहे? तर नॅशनल ब्युरो ऑफ ऍग्रिकल्चरली इम्पॉर्टंट रिसोर्सेस किंवा इम्पॉर्टंट इन्सेक्ट आधी म्हणायचे, आता त्याला रिसोर्सेस म्हणतात. काय आहे? NBAIR. हे याचं नाव 2025 ला झालं. आधी ऍग्रिकल्चरली इम्पॉर्टंट इन्सेक्ट होतं. ओके, आधी काय होतं? ऍग्रिकल्चरली इम्पॉर्टंट इन्सेक्ट, NBAAI होतं. 2025 ला, जानेवारी 2025 ला बरीचशी नावं जी आहेत ती बदलली. त्याच्यात ते काय झालं? रिसोर्स झालं, जे कुठं आहे? बेंगलुरूला. करेक्ट आन्सर काय आलं? आपलं ऑप्शन सी. आणि NBPGR, नॅशनल प्लांट जेनेटिक रिसर्च कुठं आहे? NBPGR, नॅशनल प्लांट जेनेटिक रिसोर्स कुठं आहे? तो न्यू दिल्लीला आहे. आणखी एक आहे बघा, तर फिश जेनेटिक्स जे आहे ते कुठं आहे? लखनौला. कुठं आहे? लखनौला, लखनौ UP. आणि त्याच्या ऍग्रिकल्चरली इम्पॉर्टंट इन्सेक्ट काय? सॉरी, फिश जेनेटिक्स जे आहे, फिश जेनेटिक्स लखनौ. त्याच्यानंतर येतो फिश जेनेटिक्स. झाल्याच्या नंतर आणखी एक येतं नॅशनल ब्युरो, ते म्हणजे ऍग्रिकल्चरली इम्पॉर्टंट इन्सेक्ट, इम्पॉर्टंट मायक्रो ऑर्गॅनिझम. ओके, इम्पॉर्टंट मायक्रो ऑर्गॅनिझम हे कुठं आहे? तर माऊ UPला. कुठं आहे? माऊ UPला, लखनौ. ओके, UP. फिश जेनेटिक्स न्यू दिल्ली, NBPGR. NBAIR कुठं आहे? तर हे आहे बेंगलुरूला. NBSS अँड LUP कुठं आहे? नागपूर, महाराष्ट्र. आणि इथं काय आहे? NBAIR. ओके, काय आहे? NBAIR. आता बघूया नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन काय आहे? विच केमिकल इज कॉमनली यूज फॉर द कंट्रोल ऑफ उमायसिड्स इन अ ग्रुप? उमायसिड्स फंगीसाठी कोणतं केमिकल जनरली यूज केलं जाते? आणि ऑप्शन आहे बघा, ए कार्बेंडाझिम, बी मेटलॅक्झिल, सी मँकोजेब
आणि ऑप्शन डी काय आहे, कॅप्टन. तर बघा, जे कार्बेंडाझिम आहे ते ॲस्कोमायसिड्स आणि बेसिडोमायसिड्स फंगीसाठी यूज केलं जातं. कोणतं? कार्बेंडाझिम. मेटॅलॅक्झिल कशासाठी? ओमायसिड्स म्हणजे फायटोप्थोरा, पायथियम, ॲफिनिडर्मॅटम जे आहे, त्याच्यानंतर डाउनी मेल्ड्यू वगैरे त्याच्यासाठी काय आहे, मेटॅलॅक्झिल. मॅन्कोझेब काय, ब्रॉड स्पेक्ट्रम आहे, प्रोटेक्टंट फंगीसाइड, ब्रॉड स्पेक्ट्रम ऍक्शन आहे याची, आणि कॅप्टनची सुद्धा काय आहे, ब्रॉड स्पेक्ट्रम ऍक्शन आहे. तर इथे करेक्ट आन्सर काय होईल आपलं, ऑप्शन बी, मेटॅलॅक्झिल. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता बघा, कारण इम्पॉर्टंट आहे, कारण सगळे काय फंगीसाइड आहे, फक्त त्याच्या ग्रुप वरून जे आहे आपल्याला याला डिफरन्शिएट करायचं आहे. ओके, देन नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, पावडरी मिल्ड्यू ऑफ फंगी इज क्लासिफाईड इन विच ॲज विच टाइप ऑफ पॅरासाइट, आणि ऑप्शन आहे बघा, ए फॅकल्टेटिव्ह पॅरासाइट, बी ऑब्लिगेट पॅरासाइट, सी सॅप्रोफाइट, आणि सी काय आहे, ऑपॉर्च्युनिस्टिक पॅरासाइट. आता जे फॅकल्टेटिव्ह पॅरासाइट आहेत हे जनरली काय असतात, नॉर्मली सॅप्रोफाइट्स असतात. म्हणजे काय की हे जनरली सॅप्रोफाइट्स आहेत. ओके, जे सॅप्रोफाइट म्हणजे काय की जे डेड ऑर्गॅनिक मॅटर वरती जगतात. ओके, डेड ऑर्गॅनिक मॅटर वरती बघतात. पण कधी कधी काय होते, हे काय आहे, चान्स पे डान्स मारतात. ओके, जर समजा फेवरेबल कंडिशन झाली तर हे काय करतात, पॅरासिटिक नेचर सुद्धा दाखवतात. ओके, देन आहे ऑब्लिगेट पॅरासाइट. ऑब्लिगेट पॅरासिट म्हणजे काय की यांची ट्रू टू कंडिशन असते, ते लिव्हिंग होस्ट वरतीच सर्व्हाइव्ह करतात. ओके, ओनली ऑन लिव्हिंग होस्ट. हे चान्स पे डान्स फॅकल्टेटिव्ह सारखा मारत नाही. सॅप्रोफाइट तर आपल्याला माहिती की डेड ऑर्गॅनिक मॅटर वरती जगतात. आणि ऑपॉर्च्युनिस्टिक पॅरासिटिक म्हणजे काय, इन्फेक्ट वेळेस जेव्हा होस्ट एकदम कमजोर पडला तेव्हा ऑपॉर्च्युनिस्टिक आहे ती. ओके, तेव्हा ते इन्फेक्ट करतात. ओके, तर पावडरी मेल्ड्यू जो आहे याच्यामधला काय आहे, ऑब्लिगेट पॅरासाइड आहे. हा कशावरती, फक्त लिव्हिंग होस्ट वरती, म्हणजे काय की जे लिव्हिंग प्लांट आहेत, प्लांट्स आहेत त्यावरतीच काय येतो, याचा इन्सिडन्स दिसून येतो. पण फॅकल्टेटिव्ह पॅरासिट जे आहे ते डेड ऑर्गॅनिक मॅटर वरतीही जगतात आणि प्लांट वरतीही जगतात. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, फॉर लार्ज स्केल फार्मर मार्केटेड सरप्लस इज जनरली, आणि ऑप्शन आहे ग्रेटर दॅन मार्केटेड सरप्लस, मार्केटेबल सरप्लस, इक्वल टू मार्केटेबल सरप्लस, देन आहे लेस दॅन मार्केटेबल सरप्लस, आणि दुसरा आहे नॉट रिलेटेड विथ मार्केटेबल सरप्लस. तर बघा, मार्केटेड सरप्लस आणि मार्केटेबल सरप्लस, जेव्हा हा कॉन्सेप्ट क्लिअर असेल तेव्हा आपण याचा आन्सर इझिली डोळे लावून देऊ शकतो. तर बघा, मार्केटेड सरप्लस म्हणजे काय, मार्केटेड सरप्लस. मार्केटेड सरप्लस म्हणजे काय की जे जेवढं प्रोडक्शन झालं फार्मरला तेवढं त्याने सोल्ड केलं, म्हणजे काय, विकलं, त्याला म्हणतात मार्केटेड सरप्लस. आणि मार्केटेबल सरप्लस म्हणजे काय, मार्केटेबल सरप्लस म्हणजे काय, मार्केटेबल सरप्लस म्हणजे काय, एक्झॅक्ट सेल. सेल म्हणजे काय, सोल्ड आणि सेल. बघा, सेलचा भूतकाळ म्हणजे V2 फॉर्म काय होतो, सोल्ड होतो. तर तुम्ही एवढं लक्षात ठेवा, एबल असला म्हणजे तो सेल. ओके, त्याच्यामध्ये ॲबिलिटी आहे, तो एबल आहे, सेल करू शकतो. पण जिथं ईडी लागते तिथं इथं काय लागतो, सोल्ड लागतो. एवढं लक्षात ठेवा, म्हणजे कन्फ्युजन होणार नाही. मी कॉन्सेप्टही तुम्हाला सांगते. आता मार्केटेबल म्हणजे काय की पर्टिक्युलर प्रोडक्शन झालं 30 क्विंटल, मग हे 30 क्विंटलही तो विकू शकतो. म्हणजे काय, मार्केट एबल, त्याची काय ॲबिलिटी, ते 30ही विकण्याची ॲबिलिटी म्हणजे मार्केटेबल सरप्लस. आणि मार्केटेड सरप्लस म्हणजे काय, सोल्ड, म्हणजे त्यानं 30 पैकी त्याची इच्छा आहे तो किती तो किती सोल्ड करेल. तो 25ही करू शकतो, तो 20ही करू शकतो, तो 10ही करू शकतो, आणि तो 30ही करू शकतो. हे काय आहे, मार्केटेड सरप्लस. आणि जनरली मार्केटेड सरप्लस जी आहे ही मार्केटेबल सरप्लस पेक्षा कमी असते. का बरं, कारण की जेवढं धान्य आलं तेवढं फार्मर जो आहे तो सोल्ड करत नाही, कारण त्याला काय असतं, फॅमिलीसाठी थोडंफार काढून ठेवावं लागतं बाहेर. ओके, तर आपण इथं सरळ सरळ सांगू शकतो की काय आहे, लेस दॅन मार्केटेबल सरप्लस. मार्केटेड सरप्लस काय असते, लेस दॅन असते मार्केटेबल सरप्लस पेक्षा, कारण 30 क्विंटल आलं म्हणजे आपण तेवढं विकणार नाही. ओके, हे काय असते, जनरली लेसच असते, कारण आपल्याला फर्दर प्रोडक्शन, आता जर समजा तेच सीड जर आपल्याला सोईंग करायची असेल तर आपण 1 क्विंटल ते बाहेर काढतो. त्याच्यानंतर फॅमिलीचे कन्झम्पशन आहे, ते फॅमिली कन्झम्पशन साठी पूर्ण वर्षासाठी आपल्याला पुरलं पाहिजे, हेही आपण बाहेर काढतो. आणि 20-25 पोते जे आहे, 20-25 क्विंटल जे आहे ते विकायला नेतो. म्हणून मार्केटेड सरप्लस हे कधीही लेस असते मार्केटेबल सरप्लस पेक्षा. ओके,
करेक्ट आन्सर काय ऑप्शन सी. सेल सोल्ड एवढं जरी लक्षात ठेवलं तरी होऊन म्हणजे तुमचं कॉन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. तर आहे एक्सटेन्शन एज्युकेशन इज कन्सिडर्ड ॲज विच टाइप ऑफ एज्युकेशन आणि ऑप्शन आहे बघा ए फॉर्मल एज्युकेशन, बी नॉन फॉर्मल एज्युकेशन, सी इनफॉर्मल एज्युकेशन आणि डी आहे ओकेजनल एज्युकेशन. तर बघा फॉर्मल एज्युकेशन म्हणजे काय जे आपण स्कूलमध्ये जाऊन घेतो बघा त्याला काय म्हणतात फॉर्मल एज्युकेशन. नॉन फॉर्मल एज्युकेशन म्हणजे काय की असं कोणतीच दमीदाटी न करता की तुम्हाला शाळेत यावंच लागेल ओके असं काहीच न करता जे एज्युकेशन दिलं जातं त्याला म्हणतात नॉन फॉर्मल एज्युकेशन. ओके तर एक्सटेन्शन एज्युकेशन काय आहे नॉन फॉर्मल एज्युकेशन आहे. करेक्ट आन्सर काय आपलं ऑप्शन बी. आणि व्होकेशनल एज्युकेशन काय येतं जनरली ज्यामुळे आपल्याला स्किल डेव्हलप होतात आपल्यामध्ये की आता टेलर आहे ओके टेलर आहे त्याच्यानंतर एंटरप्रिनरशिप डेव्हलपमेंट आहे कोणतंही असो. फॉर एक्झाम्पल मी टेलर घेतलं की तुम्हाला शिलाई मशीन बद्दल जर शिकवलं तुमच्यात काय होते स्किल डेव्हलप होते आणि तुम्ही तुमचा स्वतःचा बिझनेस करू शकता. हे काय असतं व्होकेशनल एज्युकेशन असतं बघा. देन नेक्स्ट क्वेश्चन बघा केमिकल एजंट विच हाइंडर ऑर मास्क द अनडिझायरेबल चेंजेस इन फूड आणि याला काय म्हणतात ऑप्शन ए प्रिझर्वेटिव्ह अँटीऑक्सिडंट फ्लेवरिंग एजंट आणि स्टॅबिलायझर. तर बघा जो केमिकल एजंट म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण सॉल्ट जर बघितलं तर हे सॉल्ट काय करतं की अनडिझायरेबल चेंजेस जे फूडचे ते ऍक्टिव्हिटीचे ते बंद करतं कुठंतरी त्याला स्टॉप करतं. ओके तर त्या केमिकल एजंटला आपण काय म्हणतो तर आपण त्याला काय म्हणतो प्रिझर्वेटिव्ह म्हणतो. आता अँटीऑक्सिडंट हा वेगळा कॉन्सेप्ट आहे. हा फूडमध्ये आपल्याला मिळतो. हा फूडमध्ये आपल्याला मिळतो आणि जे हार्मफुल प्रोडक्ट आहेत त्यांना काय करतो डिस्ट्रॉय करण्याचं काम करतो. अँटीऑक्सिडंट जनरली मेजर रोल प्ले करतात ह्युमन ऍक्टिव्हिटी ह्युमन बॉडीजमध्ये. आणि फ्लेवरिंग एजंटमध्ये काय होतं की हा फ्लेवरिंग एजंट जे आहे हे केमिकल ऍड करतो आपण. ही केमिकल याच्यामध्ये काय करतो केमिकल ऍड करतो आणि फूडची जी क्वालिटी आहे किंवा त्याची टेस्ट काय करतो ती एनहान्स करत असतो. ओके आणि स्टॅबिलायझर मध्ये तुम्हाला कन्फ्युजन की जे चेंजेस आहे फूड मधले ते आपण हँडल करत असतो. पण याच्यामध्ये काय करतो आपण एक्झॅक्ट स्टॅबिलिटी मेंटेन करतो. काय स्टॅबिलिटी मेंटेन करतो. पण प्रिझर्वेटिव्ह हा असा कन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये जे फूड मध्ये काही अनडिझायरेबल चेंजेस होतात ते आपण पूर्णतः काय करतो स्टॉप करत असतो. म्हणून त्याला काय म्हणतात प्रिझर्वेटिव्ह असं म्हणतात. करेक्ट आन्सर काय ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा व्हॉट इज द एंड प्रोडक्ट ऑफ प्रोटीन डायजेशन इन रुमिनंट. आता प्रोटीन जे आहे प्रोटीन काय असतात अमिनो ऍसिडचे पॉलिपेप्टाइड बॉन्ड असतात. ओके काय असतात पॉलिपेप्टाइड बॉन्ड असतात. मग जेव्हा डायजेशन करतो हे पॉलिपेप्टाइड बॉन्ड जे आहे ते रिमूव्ह आउट होतात आणि राहतं काय तर एंड प्रोडक्ट अमिनो ऍसिड. करेक्ट आन्सर काय ऑप्शन बी अमायनो ऍसिड. जर आहे रेंडरिंग इज द प्रोसेस ऑफ एक्सट्रॅक्शन ऑफ. रेंडरिंग ही प्रोसेस एक्सट्रॅक्शन ही जी प्रोसेस आहे जनरली याच्यामध्ये आपण काय एक्सट्रॅक्ट करत असतो तर फॅट एक्सट्रॅक्ट करत असतो जे की आपल्याला कुठं दिसत आहे ऑप्शन बी मध्ये दिसत आहे. करेक्ट आन्सर काय आहे ऑप्शन बी फॅट. ओके इथं जे आहे आजचे आपले म्हणजे ऑब्जेक्टिव्ह जे आहे तिथं आपण स्टॉप घेऊ. आजचं लेक्चर इथं स्टॉप करूया. जर तुमचे काही सजेशन असतील काही तुम्हाला क्वेरी असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये सांगू शकता. आणि हा तुम्ही जर आज लेक्चर फर्स्ट टाइम बघत आहात मी तुम्हाला रिपीटेडली सांगते की चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि नोटिफिकेशन ऑन करून ठेवा कारण उद्या आपलं लेक्चर नंबर 3 येणार आहे. हे 100 लेक्चर जे आहे आपण याच्यामध्ये कव्हर करणार आहोत. म्हणजे काय ऑलमोस्ट आपला ऍग्रिकल्चरचा काय करायचं आपल्याला पर्दा फाश करायचा आहे. आणि हा तुमच्या फ्रेंड्सला काय करायचं आहे शेअर करायचं आहे. थांबूया इथे. ओके थँक्यू सो मच अँड बेस्ट ऑफ लक फॉर युअर ब्राईट फ्युचर. छान अभ्यास करा कारण एक्झाम कोणती आता बरेचशा एक्झाम जे आहे आपल्याला दिसून येतील. ओके सध्या अधिवेशन जे आहे ते चालू आहे आणि आपलं अधिवेशन झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये जे आकृतीबंध किंवा जो इकॉनॉमिक्स बजेट जो आहे तो काय सांगतो त्याच्यानुसार काय होतील भरतीला सुरुवात होतील. ओके तर छान अभ्यास करा. बेस्ट ऑफ लक. थँक्यू सो मच.